आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा सरकारी कंपनीबद्दल जी भारतातल्या महत्त्वाच्या इमारती उभारण्यात आघाडीवर आहे. या कंपनीचं नाव आहे नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NBCC. 1960 साली स्थापन झालेली ही कंपनी सध्या नवी दिल्ली इथं मुख्यालयात आहे. NBCC एक सरकारी नवरत्न कंपनी असून ती कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते. या कंपनीचा इतिहास, कार्यक्षेत्र आणि कामगिरी पाहता ही एक दीर्घकालीन दृष्टिकोनातून महत्त्वाची कंपनी मानली जाते. NBCC काय काम करते हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ही कंपनी सरकारी प्रकल्पाची रचना आणि बांधकाम करते, जसं की स्मशानभूमी, हॉस्पिटल, सरकारी कार्यालय, रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स हे सगळे NBCCचं कार्यक्षेत्र आहे. अशा सरकारी पातळीवरचे मोठमोठे प्रकल्प हाताळणं ह्या कंपनीची खासियत आहे. आता पाहूया या कंपनीचे फायदे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही एक सरकारी कंपनी आहे, त्यामुळे विश्वासार्हता खूप जास्त आहे. दुसरं म्हणजे NBCC एक कंपनी कर्जमुक्त आहे, गुंतवणूकदारांसाठी खूप पॉझिटिव्ह सिग्नल मानला जातो. आणि तिसरं म्हणजे या कंपनीला मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स देखील मिळतात, जे तिच्या भविष्यासाठी. NBCC एक नवरत्न कंपनी, सरकारी प्रकल्पात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही कंपनी आपल्या ऑर्डर बुकच्या दृष्टीने सतत प्रगती करत आहे. ऑर्डर बुक 2022मध्ये 40,000 कोटींची होती, 2023मध्ये 55,000 कोटींची ऑर्डर बुक होती, 2024मध्ये 70,000 कोटींची ऑर्डर बुक होती आणि 2025साठी टार्गेट आहे तब्बल 90,000 कोटींचं. भविष्यातील योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, डिफेन्स आणि रिअल इस्टेट बांधकामामध्ये वाढ आणि इतर PSU कंपनींबरोबर भागीदारी पण आहे. ही सर्व घडामोडी NBCसाठी एक पॉझिटिव्ह संकेत आहे. सरकारी पाठबळ असलेली PSU कंपनी आहे, त्यामुळे गॅरंटी आणि ऑर्डर फ्लो खूप चांगला आहे. कंपनी पूर्णपणे डेट फ्री आहे, म्हणजे कोणतेच मोठे कर्ज नाही. 70,000 कोटींपेक्षा जास्त ऑर्डर बुक आहे, म्हणजेच भविष्यासाठी मजबूत प्रोजेक्ट पाईपलाईन तयार आहे. कंपनी दरवर्षी नियमितपणे नफा आणि डिव्हिडंड देते. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कंपनीची वाढ सातत्याने होते. कंपनी सरकारी धोरणांवर अवलंबून आहे, त्यामुळे सरकार पॉलिसी बदलल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. काही वेळेस प्रकल्पामध्ये उशीर होतो, प्रोजेक्ट डिले हे सामान्य बाबत. PE रेशिओ तुलनेने जास्त आहे. चला आता पाहूया NBCC कंपनीचे काही महत्त्वाचे आर्थिक पैलू, जे गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप सकारात्मक आहेत. कंपनीचा मार्केट कॅप आहे 33,264 कोटी. करंट प्राईस सध्या 123 असून हाय 140 आणि लो 70चा रेंज आहे. PE रेशिओ 55 असून तो सेक्टरच्या तुलनेने थोडा जास्त आहे. बुक व्हॅल्यू 9.18 आहे. डिव्हिडंड यील्ड 0.43 असून कंपनी नियमितपणे डिव्हिडंड देते. ROC ही 33.5%. ROE रिटर्न ऑन कॅप इक्विटी 25.9%. रिझर्व्ह सध्या 2,209 कोटींचा मजबूत बॅकअप दाखवतो. टोटल असेट 13,641 कोटी. सेल्स ग्रोथ 15.4%. प्रॉफिट ग्रोथ 17.7%. शेअर होल्डर पॅटर्न बघायला गेलात तर प्रमोटर होल्डिंग 61.75, खूप मजबूत विश्वास. FII 4.2%. DII 8.93% आणि पब्लिक होल्डिंग 25.13%. तर योग्य वेळी फायदा घेण्यासाठी मी त्यातील 200 शेअर्स 125च्या भावाने विकले. सध्या उर्वरित 70 शेअर्स मी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी होल्ड करत आहे. माझी सरासरी खरेदी किंमत 94 होती आणि सध्या शेअरचा भाव आहे 123. त्यामुळे एकूण गुंतवणुकीवर 30%पेक्षा जास्त नफा मिळाला आहे. NBCC सारख्या सरकारी पाठबळ असलेल्या मजबूत कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात, पण निर्णय घेण्याआधी तुमचा स्वतःचा अभ्यास नक्की करा. मी स्वतः NBCCमध्ये गुंतवणूक केली आहे, कारण मला कंपनीची फंडामेंटल, सरकारी पाठबळ आणि ग्रोथ पोटेन्शियल मजबूत वाटतं. तुमच्यासाठी ही एक चांगली PSU संधी ठरू शकते, पण शेवटी निर्णय घेण्याआधी स्वतः अभ्यास करा आणि तुम्ही